सर्वांना नमस्कार. आमच्या एनपीटीएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्स वर स्वागत आहे. आम्ही मॉड्यूल क्रमांक 7 आणि संगणक ग्राफिक्सच्या विहंगावलोकनाविषयी शिकत आहोत. शेवटच्या क्लासमध्ये आम्ही या पृष्ठभागाच्या मॉडेल्सबद्दल काही कल्पना करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे बांधकाम, विशेषतः CAD सॉफ्टवेअर पृष्ठभाग तयार करण्याच्या दोन मूलभूत पद्धती वापरतात. पहिले, वक्राकाराच्या रचनेपासून सुरू होते ज्यामधून 3D पृष्ठभाग त्यानंतर किंवा मेशडने पूर्ण होतात. दुसरा, पृष्ठभागाचे खांब आणि नियंत्रण पॉइंट हाताळण्यासाठी पृष्ठ ची थेट निर्मिती आहे. आणि जेव्हा लोकांनी या संगणक वापरणे प्रारंभ केले किंवा पॅकेज वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक संगणकीय फायदा सर्वात शक्तिशाली आहे, कारण आपल्याकडे स्वतंत्र पॉइंट असतील आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे वक्र वापरून पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करा ज्याद्वारे आणि आम्ही मागील क्लासमध्ये जे पाहण्याचा प्रयत्न करतो त्यापैकी एक म्हणजे प्लेनचा पृष्ठभाग असल्यास जर आपले सर्व डेटा पॉइंट एका प्लेनवर पडले तर सोपा मार्ग या बिंदूंवर ओळी बांधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्या ला समांतर असलेल्या इतर ओळी ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा मार्ग म्हणजे पृष्ठभाग खरोखर तयार करू शकतो. आणि जर आपण हे पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहित असाल तर आपल्या संगणक सॉफ्टवेअरच्या मागील टोकाची पार्श्वभूमी प्रत्यक्षात त्या प्रकारे कार्य करते. हे वेगळे पॉइंट निवडतो, त्याला इंटरपोलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि पृष्ठ तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये जर तुमच्याकडे पॉइंट असेल तर P न शोधले P1 आणि P पर्यंत कोणताही नवीन पॉइंट कदाचित P एखादा तुमच्या न शोधलेल्या बिंदूच्या बाबतीत तयार करू शकतो. PNN बरोबर P1 डिफरन्सिंग आणि P डिफरन्सिंग न शोधलेला संदर्भ पॉइंट म्हणून वापरल्याने दुसरा मुद्दा P1 P आहे, जेणेकरून आम्ही या तीन बिंदूंद्वारे जात असलेल्या प्लेनच्या पृष्ठभागावर नेहमीच बांधकाम करू शकतो. 4 पॉइंट अतिरिक्त माहिती आहे, परंतु विमान पास करण्यासाठी तीन मुद्दे पुरेसे आहेत आणि पृष्ठभागाची सामान्य आवश्यकता नाही की हे सर्व 3 पॉइंट X विमान किंवा Y प्लेनवर असतील, परंतु हे वेगवेगळ्या विमानांवर असू शकते. या XYZ वेगवेगळ्या ठिकाणांच्या माध्यमातून आम्ही प्लेन आणि पृष्ठभाग सामान्य मार्गाने जाऊ शकतो. जेव्हा आपण ते तयार करण्याचा प्रयत्न करीत असाल, आपल्या P1 PN ते PN शोधण्याचे पॉइंट क्रॉस उत्पादन PN शोधण्याचे मुद्दे आणि त्यांचे निकष यांच्या दृष्टीने दिले जातील. संगणक स्तरावर आपण असे करता की जेव्हा आपण या बिंदूप्रमाणे सॉफ्टवेअरवर क्लिक करता तेव्हा दुसरा पॉइंट हे पॉइंट घेते आणि आपले सॉफ्टवेअर हे पॉइंट घेते आणि हे इंटरपोलेशन करण्याचा प्रयत्न करते. त्या बिंदूंमध्ये पृष्ठभाग टाकण्याचा प्रयत्न करा. हा पृष्ठभाग विमानाच्या पृष्ठभागाच्या असू शकतो किंवा तो वक्र पृष्ठभागाच्या वक्र सरफेस कन्स्ट्रक्शन आपल्या प्लेनच्या पृष्ठभागाच्या तुलनेत थोडे अधिक क्लिष्ट आणि अवघड आहे. आणि जेव्हा आपण या वक्र पृष्ठभाग अंतर्भूततेबद्दल शिकू तेव्हा बेझियर वक्र कोन्स पृष्ठभाग आणि इतर गोष्टी सारख्या अतिरिक्त संकल्पना येत आहेत. जर ते प्लेनच्या पृष्ठभागाच्या अगदी सरळ पुढे गेले तर पृष्ठभाग तयार करण्याचा दुसरा मार्ग स्थानिक पातळीवर असे दिसते की प्लेनच्या पृष्ठभागांना निर्देशित पृष्ठभाग म्हणतात. उदाहरणार्थ 3 परिमितीय जागेत माझ्याकडे काही वक्र आहे हे घेऊ. त्याचप्रमाणे माझ्याकडे आणखी एक वक्र आहे. या वक्र समान असू शकतात, त्या एकमेकांना ऑफसेट केल्या जाऊ शकतात. तसेच त्या प्रकरणात एखादी गोष्ट करू शकणारी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे प्रत्येकी आणि प्रत्येक पॉइंट कदाचित हे पॉइंट निवडा, त्यास एका लाईनने जोडा. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा निवडा, त्याला लाईन देऊन जोडा. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा निवडा, लाईनने त्यात सामील व्हा. आणि म्हणून जर आपण अशा प्रकारच्या वस्तू तयार करणार आहोत, जर आपण ग्राउंड म्हटले, हे वक्र देखील आर्बिटरी असू शकतात. उदाहरणार्थ आपल्याकडे एक सरळ लाईन असू शकते, इतर एक वक्र आहे आणि आम्ही
ने ठरविले आहे की या संपूर्ण सरळ लाईनला n च्या समान भागात विभाजित करा। त्याचप्रमाणे इतर वक्र देखील आपण त्यास समान संख्येने भागणार आहोत। नंतर या प्रत्येक गोष्टी मध्ये सामील होतील जे राज्याचा पृष्ठभाग पाहून एक सिमलॅप्टिक मार्गाचे प्रतिनिधित्व करते। आणि जेव्हा आपण हा नियम पृष्ठभाग करत असाल तेव्हा हे नेहमीच सरळ रेषा असतात। आपल्याकडे काय आहे हा नियम 2 स्पेस वक्र किंवा रेल्वेमध्ये सामील करून शासित पृष्ठभाग तयार केला जातो। ट्रेनसारखे आहे, आपल्याकडे समान आहेत सरळ लाईनमध्ये सत्ताधारी किंवा जनरेटर असल्यास दोन वक्र U पॅरामेट्रिक भिन्नता आणि U चे G दर्शविले आहेत। आपण या पॅरामीटर U चा देखील वेळचे फंक्शन म्हणून विचार करू शकता। त्या बिंदूचे स्थान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वक्र बाजूने दुसऱ्या ठिकाणी जात आहे, किंवा कदाचित आपण असे काहीतरी परिभाषित करीत आहात जसे की त्यास वक्र पृष्ठभागासारखे विशिष्ट पृष्ठभागासह जावे लागेल। कदाचित हे कदाचित एखाद्या क्षेत्रात फिरत असेल, ते कदाचित एखाद्या लंबवर्तुळाकारवर फिरत असेल आणि तर चालू तर पॅरामेट्रिक भिन्नता मध्ये आपण आहे आणि त्या पॅरामेट्रिक भिन्नतावर आपण वक्रासारखे काहीतरी परिभाषित करीत आहोत, हे त्या बरोबरच आहे। आणि इतर वक्र U चे G आहे। मग पॅरामेट्रिक समीकरण त्या संगणकाच्या मागील टोकाला काय आहे ते आहे। त्या दरम्यान आपण 1 वजा 9 सारखी काही मिश्रण कार्ये म्हणून काही पॉइंट तयार करता। U प्लस nu वेळा च्या G ने गुणाकार केला आहे। U चे F हे सारखे काहीतरी खरोखर पाहू इच्छित आहे। जर आपण U च्या F आणि G मधील अंतर आपण n च्या दृष्टीने अपूर्णांक दर्शवित असल्यास या बाजूला 50%, त्या बाजूला 50% किंवा त्या बाजूला 40%, त्या बाजूला वेटेज, अशा प्रकारची वेटेज आम्ही या दोन वक्र खरोखर एका लाईनमध्ये प्रवेश करून आणि राज्य केलेल्या पृष्ठभागाला तयार करण्याचा प्रयत्न करू। त्यामागील संपूर्ण उद्दिष्ट हे अशा प्रकारे आहे की आपण रेषा निवडली, आपण या वक्रांमधून जात असलेला पृष्ठभाग सहजतेने तयार करण्याचा प्रयत्न करा। उदाहरणार्थ, आता आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर आपल्याकडे त्या विशिष्ट आकाराचा वक्र असू शकतो आणि कदाचित या काठावर आणखी एक लाईन आहे। आपण हे समजू या धार अशी काहीतरी। आता मला खरोखर त्या मध्ये पृष्ठभाग 2 डायमेन्शनच्या पातळीवर ठेवायचा आहे। मग संगणक सर्वात सोप्या मार्गांपैकी एक म्हणजे पिक्सेल स्तरावर हे आकडे उचलते। इंटरपोलेशनचा प्रयत्न करा। मी या डेटा बिंदूमध्ये खरोखर कसे सामील होऊ शकतो याचा अर्थ डेटा पॉइंट म्हणून लाईन बाय लाईन त्याला तयार करून आणि विशिष्ट प्रकारच्या रंगांनी ते भरते। आपण ऑटोमोबाईल तयार करणार किंवा कदाचित पेन किंवा कोणत्याही प्रकारचा पृष्ठभाग आपल्यासाठी व्हिज्युअल स्तरावर तयार करणार असाल तेव्हा समान गोष्ट होते। आम्हाला वक्र किंवा पृष्ठभाग त्या मार्गाने जावे लागेल, परंतु आपण त्या मशीनला कसे शिकवणार? वक्र त्या साधनाच्या बिटच्या त्या मार्गाने जावे। जेव्हा आपण मशीनिंगचे असता तेव्हा त्यास अशा प्रकारच्या पृष्ठभागासह जावे लागते। एक भौमितिक संबंध असला पाहिजे, आपल्याला तो या मशीनला किंवा त्या संगणकावर शिकवावा लागेल। आणि कोणत्याही पृष्ठभागाच्या मॉडेलचे संपूर्ण उद्दिष्ट आहे पृष्ठभाग तयार करण्याच्या दृष्टीने एखाद्याला काय मिळू शकते हे सर्वात चांगले अंदाज आहे। आपल्याकडे त्रिमितीय स्पेसमध्ये असलेल्या वक्रांच्या आधारे आमच्याद्वारे पृष्ठभाग तयार करण्याच्या स्थितीत आम्ही या ओळींनी जोडू आणि अशा प्रकारचे पृष्ठभाग ज्याला आपण राज्य केले आहे ते म्हणून आपण किती डेटा पॉइंट तयार करू इच्छितो यावर आधारित मध्ये एक लिनियर इंटरपोलेशन असू शकते, विशेष दिशानिर्देश तयार करून किंवा हलवून
सर्वात सोपा मार्ग म्हणजे या लाईनला दोन्ही बाजूंनी समान संख्येने भागित करणे आणि एक विशिष्ट बाणाची दिशा दर्शवित आहे आणि त्या पृष्ठभागासह उंच करण्याचा प्रयत्न करा. जर आपण असे करत असाल तर आपण असे म्हणतो की नियम पृष्ठभागाच्या बाबतीत लोफ्टेड पृष्ठभाग आवश्यक नाहीत की आपल्याकडे दोन्ही बाजूंनी समान पॉइंट असतील, परंतु सामान्यत लोफ्टेड पृष्ठभागांकरिता आपण या वक्र च्या दोन्ही बाजूंनी समान संख्येने भाग घ्याल आणि सरळ रेषांनी ते समान संख्येने भागाल. लोफ्टेड पृष्ठभाग हा आपल्या नियंत्रित पृष्ठभागाचा एक विशेष प्रकार आहे. या लोफ्टेड पृष्ठभागाकडे पाहण्याचा मार्ग, उदाहरणार्थ आपल्याकडे एक विशिष्ट वक्र, एक बाजूला बंद वक्र आहे. आपल्याकडे आणखी एक प्रकारचा बंद वक्र देखील आहे. आता एक लाईन आहे, एक मणक्याचा वक्र आहे ज्याला आपण म्हणतो ते. आता जर मी खरोखर हा वक्र त्या मणक्याच्या वक्र कडे हलविला तर ते जे काही करते ते आपल्याला लोफ्टेड पृष्ठभाग देखील म्हणतात. ही वक्र हे पॅरामीट्रिक वक्र आहे कारण ते या बिंदूपासून त्या बिंदूकडे जात आहे, त्या वक्राचा आकार बदलू शकतो. हे असे कारण आहे की आपण त्यास पॅरामीट्रिक म्हणून म्हणतो. कदाचित सुरुवातीला बिंदूमध्ये हे कदाचित पॉइंट च्या सर्क्युलर स्वरूपात असेल, हे लंबगोल प्रकाराचे प्रकार असू शकते. बिंदू C यात कदाचित एखाद्या स्टार प्रकारचा फॉर्म आणि सारखे काहीतरी असू शकते. तर आम्ही अशा प्रकारचे पॅरामीट्रिक वक्र मणक्याच्या वक्रासह फिरत आहोत. मग आपण एक विशिष्ट प्रकारचा पृष्ठभाग मिळवण्याची स्थिती देखील असू. अशा प्रकारचे पृष्ठभाग जे आपण लोफ्टेड पृष्ठभाग म्हणतो. उदाहरणार्थ जर माझ्याकडे सर्कल असेल, काही अक्षांभोवती जर मी फिरत असेल तर कदाचित मला चघळ मिळेल. पृष्ठभाग पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे फिरलेल्या पृष्ठभाग. उदाहरणार्थ जर माझ्याकडे काही आर्बिटरी वक्र असेल आणि अक्ष बद्दल जर मी ते 360 अंशांनी फिरवणार असेल तर त्यामुळे फिरवलेल्या पृष्ठभागामुळे रोटेशनच्या अक्षाभोवती स्पेस तयार होते. जेव्हा आपण या सॉफ्टवेअर पॅकेजबद्दल शिकू तेव्हा हा अक्ष एक वक्र आहे. अशा प्रकारचे फिरणारे पृष्ठभाग तयार करण्यासाठी अक्ष परिभाषित वक्र परिभाषित करणाऱ्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि विशेषतः आपल्याकडे झेडचे काही पॅरामेट्रिक भिन्नता आर आहेत. झेड सह कॉस कार्यांच्या बाबतीत साइन कार्य करते. जर मी एक सर्कल म्हणून फिरत असेल तर एका विशिष्ट झेड दिशेने आपल्याला ऑब्जेक्ट मिळेल ज्याला आपण फिरते पृष्ठभाग म्हणतो. हे नेहमी ॲक्सिसिमेट्रिक पृष्ठभाग असते आणि ते साध्या वायरचे स्वरूप द्वारे निर्माण केले जाऊ शकते. सामान्यत आम्ही सकारात्मक रोटेशन परिभाषित करतो. घड्याळाच्या दिशेने उलट्या दिशेने काहीतरी असल्याप्रमाणे आम्ही वस्तू फिरवण्याचा प्रयत्न करू. इतर पृष्ठभागांना टॅब्युलेटेड सिलेंडर पृष्ठभाग म्हणतात. त्या प्रकरणात आमच्याकडे एक विशिष्ट वक्र आहे. जर मी त्यास विशिष्ट दिशेने खेचत असल्यास तो पृष्ठभाग तयार करतो. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आपण याला सारणीबद्ध पृष्ठभाग आणि म्हणतात, विशेषत एक सॉफ्टवेअर जसे की आपण पुढील वर्गात शिकू. एकदा आपण वक्र ड्रॉ केल्यानंतर आपण ऑब्जेक्ट बनविण्याच्या बाजूने दिशेने ते प्रत्यक्षात आणू शकता. अशी आदेश एक्सट्रेड किंवा एक्सट्रूशन नावाची कमांड आहे. आता आपण अशा प्रकारचे पृष्ठभाग कोठे वापरू शकतो? जर आपण या पृष्ठभागावर
प्रकारचे प्रतिनिधित्व करण्याचा चांगला मार्ग शोधत असाल तर सारख्या संगणक दृष्टी जसे या 3 आयामी मॉडेल्स तयार करण्याबद्दल आणि इतर गोष्टींचा विचार करता किंवा वैद्यकीय इमेजिंग कदाचित आपल्याकडे वैद्यकीय इमेजिंग गोष्ट असू शकते आणि आपण वेगवेगळ्या मतांमधून त्रिमितीय चित्र तयार करू इच्छिता मनुष्याद्वारे एक जटिल वैद्यकीय प्रतिमा खरोखर दृश्यमान करणे शक्य नाही की 3D सारख्या गोष्टी तयार करण्यासाठी आम्हाला ते संगणकाला शिकवण्याची गरज आहे किंवा कदाचित एखादे सॉफ्टवेअर वापरा जे खरोखर हे भिन्न मत वाचू शकते पृष्ठभाग तयार करण्याचा प्रयत्न करा आणि मागील टोक म्हणजे आपण काही मॅथमॅटिकल कार्ये लादता जी या डेटा बिंदूंमधून जाते कारण आपल्याकडे रंगांसारखे पिक्सेलच्या दृष्टीने वेगळे डेटा पॉइंट आहेत लाल निळा किंवा कदाचित पांढरा आणि काळा राखाडी रंगाचा प्रकार प्रतिमा आणि म्हणून तर आपल्याकडे तिथून कलर कॉन्ट्रास्ट आहे आम्ही ऑब्जेक्ट सारख्या काहीतरी तयार करण्यासाठी विशिष्ट कार्ये 5 पृष्ठभाग लादण्याचा प्रयत्न करू उदाहरणार्थ MRI स्कॅन सॉफ्टवेअर प्रत्यक्षात वैद्यकीय इमेजिंग प्रतिमा तयार करण्यासाठी 3D प्रतिमा म्हणून कसे तयार करते डेटा बिंदूंच्या संचाच्या रूपात केवळ पृष्ठभाग डेटा उपलब्ध आहे आणि आपण काय आहोत सर्व इच्छुकांना बांधकाम होत आहे की 3D इमेज आणि विशेषत यापैकी बहुतेक सॉफ्टवेअर सारख्या मूलभूत तत्वांवर कार्य करते कदाचित हर्मिट बिकुबिक सरफेस कन्स्ट्रक्शन प्रोसेसर किंवा बजर्स पृष्ठभाग बी स्पालाइन पृष्ठभाग आहेत कॉन्स पृष्ठभाग नावाचे काहीतरी जे लोकप्रिय आहे किंवा गॉर्डन पृष्ठभाग अचानक पृष्ठभागाशी संबंधित तीक्ष्ण बदल ऑफसेट पृष्ठभाग नावाच्या या सामग्रीचे तुकडे करणे यासारख्या फिलेट्स पृष्ठभागाच्या गोलसारखे काहीतरी आता आपण एक धडा शिकू शकाल की या सरफेस कन्स्ट्रक्शन प्रक्रियेबद्दल आम्हाला थोडी कल्पना येईल चरणानुसार सर्वप्रथम आपल्याला वक्र नावाचे काहीतरी परिभाषित करावे लागेल नेहमी एकल पॅरामीटर प्रेक्षारंस आपल्याकडे x असू शकते y च्या x चे फंक्शन म्हणून x हे पॅरामेट्रिक भिन्नताचे असेल जसे z चे कार्य असू शकते जर ते स्पायरल सारखे काहीतरी असेल तर आपल्याकडे r थीटा फाय प्रकारचे समन्वय आहेत जे एक मापदंड द्वारे जोडलेले आहे त्याच प्रकारे आपल्याकडे कोणतेही पॉइंट xyz आहे जिथे आपल्याकडे माहिती आहे कदाचित एखादा त्यातून एक वक्र पास करू शकतो आणि ते पॅरामेट्रिक भिन्नताने आपण चा संदर्भ देत आहोत उदाहरणार्थ जर ते सर्कल कॉस साइन आहे तर आपण आपले सर्कल परिभाषित करते एका विशिष्ट उदाहरण प्रकरणात आपण थीटा कोनीय समन्वय साधू शकता आणि कारण एक सर्कल आहे 2 आयामी गोष्ट म्हणजे कोणतेही झेड फरक असणार नाही आता मी कर्व्हसारखे काहीतरी बनवायचे आहे मला या डेटा बिंदूंमध्ये सामील व्हावे लागले की याचा अर्थ असा आहे की मला एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत काहीतरी पाहिजे मी हे स्पर्श खरोखर कसे दिसते हे पहिले डेटा पॉइंट आहे हे मला माहित नसल्यास मला टँजंट माहिती माहित नाही की तिसरा चौथा सहाव्या पॉइंट अस्तित्वात आहे सर्व वेळ मला टँजंट माहिती डेटा टँजंट माहितीबद्दल माहिती हवी आहे जेणेकरून मी वक्र सारखे काहीतरी दर्शविण्यासाठी पुढील दिशेने स्वीप करू शकतो जे सर्कल म्हणून गुळगुळीत मार्गाने बसू शकते आम्हाला आवश्यक आहे की पी माहिती आणि आम्हाला टँजंट माहिती देखील आवश्यक आहे जर आम्ही गुळगुळीत वक्र काढण्याची स्थिती आहोत रेखांकन शीट्सपेक्षा अधिक असल्यास आम्हाला गुळगुळीत फ्रीहँड वक्र ड्रॉ करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण आमचे व्हिज्युअल म्हणते की या बिंदूवरून आपण त्या दिशेने जाऊ परंतु संगणकाला आपल्याला एक टँजंट तयार करायची आहे एकत्रीकरणाद्वारे पुढील टप्प्यावर जा कदाचित युलर एकत्रीकरण असू शकते त्या गोष्टींमध्ये जा आणि वक्र तयार करा जर ते पृष्ठभाग
असेल तर आपल्याकडे दोन मापदंड असतील u आणि v. कदाचित दोन दिशानिर्देशांमध्ये आपल्याकडे हे पॅरामेट्रिक भिन्नता असेल u v आणि पृष्ठभागावरील कोणताही डेटा पॉइंट दोन मापदंडांनुसार u v y हे u v z चे फंक्शन म्हणून देखील u v चे कार्य म्हणून दर्शविले जाते आणि आम्हाला त्या बिंदूंवर टॅन्जंट चे वर्णन करणाऱ्या आंशिक डेरिव्हेटिव्हज चे वर्णन केले आहे जसे आपण वक्र पॉइंट आणि टॅन्जंट याबद्दल कसे बोललो जेणेकरून मी खरोखर सर्कल तयार करू शकेन जर मी प्रथम पॉइंट दुसरा पॉइंट तयार करू इच्छित असल्यास कदाचित तिसरा पॉइंट चौथा पॉइंट म्हणजे आपल्याकडे एक फरक u नेहमीच पंक्तींद्वारे कनेक्ट करू शकतो पण तुम्हाला चांगले वर्णन हवे आहे स्वाभाविकच आपल्याला कर्व्हवर अतिरिक्त माहिती वर खाली जाण्याची दिशा आवश्यक आहे अशा प्रकारे वक्र वरची दिशाने जावे लागेल वक्र आणि खालच्या दिशेने जावे लागेल मग आपण खरोखर मध्ये सामील होण्याची स्थिती व्हाल त्या मार्गाने या प्रकारचे तत्त्व आपल्याला ते संगणकाला शिकवण्याची आवश्यकता आहे याचा अर्थ असा की आपल्याला त्या पृष्ठभागाचे आंशिक डेरिव्हेटिव्ह आवश्यक आहेत जे आपण u स्वल्पविराम v चे p वर्णन करीत आहोत आपण याचा विचार करू शकता u v नवीन कोऑर्डिनेट सिस्टम म्हणून ज्यावर आपण पृष्ठभाग p ड्रॉ करणार आहात डेल p ला डेल u आणि डेल p ला डेल ने जेथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे किंवा आपण त्या ठिकाणी मूल्यमापन करावे लागेल आपल्याकडे 4 डेटा पॉइंट असू शकतात परंतु हे टॅन्जंट्स आपण या 4 बिंदूंमधील अतिरिक्त इंटरपोलेट अधिक पॉइंट मॅप करणार आहात किंवा तयार करणार आहात त्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे या सरफेस कन्स्ट्रक्शनचे हे संपूर्ण उद्दिष्ट आहे एखाद्याला खरोखर काय माहित असावे ही काही आवश्यक माहिती टॅन्जंट आणि सामान्य गोष्टींबद्दल आहे आणि या u आणि v माहितीची रेंज किती आहे उदाहरणार्थ एकाकडे असेल आपली स्पेस असू शकते 1 मीटर पासून 500 मीटर पर्यंत काहीतरी विस्तारित करण्यासाठी परंतु जेव्हा आपण संगणकाला हे शिकवत असाल तेव्हा मॉड्यूल विकसित होणार आहेत किंवा कदाचित पार्श्वभूमी प्रोग्राम आपण नेहमी या 5 ला सामान्यपणे 0 1 प्रकारचे कोऑर्डिनेट सिस्टम सारखे काहीतरी सामान्य करता आपण कोणताही डेटा पॉइंट तयार केला आहे 1 ते 500 0 ते 1 प्रकारच्या सिस्टमच्या मॅपिंगसारखे आहे जेव्हा आपण असे करता तेव्हा आपण मूलभूत संकुचित करता समान सबमोड्यूल किंवा फंक्शन करता तेव्हा आपण हे सर्व वेळ म्हणता माझ्या x मर्यादा y मर्यादा ओलांडत आहेत का तर त्या दरम्यान वक्र फिट करा किंवा 0 च्या दरम्यान पृष्ठभागास फिट करा आणि पुन्हा ते 1 ते 500 पर्यंत रिस्केल होते हे अशा प्रकारे कार्य करते जर ते मध्ये सर्कल फिट असेल तर एकतर आम्ही लिनियर संबंधांच्या बाबतीत बीजगणितीय संबंध वापरू किंवा कदाचित आम्ही बहुपद कार्ये वापरणार आहोत उदाहरणार्थ u च्या u z च्या u y च्या वक्र x बिंदूमध्ये आपल्याकडे पॅरामेट्रिक भिन्नताचे आहे जर मी u मध्ये बहुपद निश्चित करणार असेल तर मग वक्र p हा पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये वक्र आहे जो c k म्हणून लिहिले जाऊ शकतो u k ने गुणाकार केला आहे हे अधिक सारखे आहे हे समेशन k 0 ते n च्या समान आहे म्हणजे c आपण 1 अधिक c 2 u 2 अधिक c 3 आपण 3 अधिक आणि पुढे आपल्या टॅन्जंट्सवर आधारित आपल्याकडे किती डेटा पॉइंट आहेत आपण एक संबंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करा C1 C2 साठी आपल्याला कोणते वजन वापरावे लागेल C3 आणि म्हणून ते असायला हवे की नाही यावर बिंदू U च्या 5 वेळा 1 पॉइंट त्या किंवा इतर गोष्टींचे एक बिंदू
जेव्हा आपण साइनच्या बाबतीत फंक्शन विघटित करत असतो तेव्हा एक चारियर मालिका वापरून 1 2 3 वेळा एक असे काहीतरी कोडे लिहितो आणि म्हणून b वर शोध घेतला 1 2 3 आणि असेच म्हणून थिंगसंद आम्ही काही प्रकारची अट लादण्याचा प्रयत्न करतो एकाने 1 2 आणि वगैरे शोधलेल्या फॅक्टरचे काय असावे आणि मग आपण काय माहिती आहे या वाचन बिंदूंवर आधारित अधिक चांगले हवे सहसा साइन कोसाइन सारखी ही फोरियर मालिका आम्ही नियमितपणे प्रकारच्या कामांसाठी वापरतो परंतु हे डेटा पॉइंट नियमितपणे कार्य अनुसरण करू शकत नाही त्या प्रकरणात बहुपदीच्या विस्ताराद्वारे या अभ्यासक्रमांच्या अंदाजांचा उत्कृष्ट मार्ग आणि आम्ही विशिष्ट प्रकारचे वजन जास्तीत जास्त करतो जेणेकरून आम्ही काळजीपूर्वक जुळवतो प्रोग्रामद्वारे संगणकाद्वारे सर्व काही केले जाते आणि शेवटी ते या डेटा बिंदूंभोवती गुळगुळीत वक्र तयार करते त्याचप्रमाणे जर आपण पृष्ठभाग तयार करणार असाल तर हा बहुपद विस्तार आपण x सारख्या एका डायमेन्शनात करू शकणार नाही परंतु आम्ही हे x y दिशेने करू आमचे uv पॅरामीट्रिक भिन्नतेचे पृष्ठभाग त्या दृष्टीने काळजीपूर्वक पाहता uv चे फंक्शन म्हणून दर्शविलेल्या बहुपदीय पृष्ठभाग p या संपूर्ण स्पेसच्या दृष्टीने आपल्या x y z बिंदूंच्या बाबतीत दर्शविले गेले आहे जे आपल्याकडे दुहेरी समेशनच्या संदर्भात इतके विस्तारित मुद्दे आहेत मी k वर समेशनचा समेशन अधिक आहे आम्ही एक प्रोग्राम लिहित आहोत कारण मी 0 ते m वजा डेटा पॉइंट बरोबर आहे कारण जे 0 ते 0 ते 0 ते मी वजा डेटा पॉइंट बरोबर आहे जे काही फंक्शनचे c k ने गुणाकार केले आहे ते आहे phi गुणिले k चा v आहे अशा प्रकारे आम्ही ते वाढवितो आणि c I माहिती निश्चित करण्याचा प्रयत्न करतो आणि I k प्रकारच्या माहितीच्या आधारे मी पृष्ठभाग तयार करण्यासाठी किती डेटा पॉइंट तयार करणार आहेत हे मला आवडेल या पृष्ठभागाच्या बांधकामासाठी काही महत्त्वपूर्ण संकल्पना विभागांसाठी सामील झालेल्या पॉइंट आहेत आणि पॅचेस आपण एक पॉइंट किंवा पॅचद्वारे आपण करू आपल्याकडे असलेले किमान डेटा पॉइंट आपण नियंत्रण पॅरामीटर्स प्रमाणे वापरूया अप अँड डाऊन प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी आणि आपल्याला टाइम टँजेंट्स संबंधी काहीतरी आवश्यक आहे त्यांचे गुळगुळीतपणा देखील त्या माहितीवर आधारित आपण पोलियन वर्णन करण्यासाठी कार्ये एकत्रित करूया आणि प्रथम आम्ही नेहमीच वक्र तयार करू आणि मग आम्ही पृष्ठभागासह जाऊ आम्ही जे काही सॉफ्टवेअर वापरतो त्यात नेहमी चरण इंटरपोलेशनद्वारे अशा प्रकारचे पाऊल समाविष्ट असते पुढील क्लासमध्ये आम्ही याबद्दल तपशीलवार माहिती घेऊ हर्मिट बेझियर आणि इतर पृष्ठभागांसारखे भिन्न प्रकारचे पृष्ठभाग खूप धन्यवाद